महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्यालयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी 25 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत. पाहूया. अध्यक्ष महोदय, अनेक योजना आपण महिलांसाठी सक्षमीकरणासाठी आणतो आहोत, पण पुरोगामी महाराष्ट्रात या योजना कुठेतरी फसल्यासारख्या दिसत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधला स्त्री जन्माचा दर, बालिकांचा दर हा कमी होऊ लागला. नाव वाढवता येईल का कुणाचं? किंबहुना अनेक ठिकाणी हे रॅकेट पकडलं गेलं आहे की गर्भलिंग चाचणी करून जर फिमेल फोटेस असेल तर ते पोटातच मारून टाकायचं. आजच टाकायला याच्यावरती फार गंभीर कारवाई होताना किंवा त्याची चाचणी होताना काही दिसत नाहीये. तेव्हा अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की हे सगळं होत असताना राज्य सरकार कुठली भूमिका घेणार आहे, काय भूमिका घेणार आहे? जर हे दर असे कमी व्हायला लागले तर समाजामधली जी डिस्क्रिपन्सी आहे ती वाढत जाईल, भिन्नता वाढत जाईल टाकलेली आणि स्त्रियांचं ऍड करता येईल. हे पारंपरिक एक अवमूल्यन या समाजामध्ये करण्याची पद्धती आहे, त्याला जोर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मिळतोय असं चित्र तयार होईल. त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे समोरच्या बाजूला तुमची सत्ता आल्यापासनं हा दर कमी होते, लक्षात घ्या. हे चांगलं नाही आहे. अरे असं कसं? म्हणजे तुमची विचारधारा कशी स्त्रीविरोधी आहे हे त्याच्यातनं स्पष्ट होतं. अरे असं कसं नाही? अहो, याचा अर्थ जोर धरलाय की मला पोरगाच पाहिजे, मला माझ्या पणतीला दिवास लागला पाहिजे, नाही तर पणतीच नको. हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे सरकारची याबाबत स्पष्ट भूमिका काय याबाबत पुढचा प्रश्न न विचारता मी उपप्रश्न विचारतोय की मी गेले काही वर्ष मासिक पाळी चालू असताना स्त्रियांना रजा द्या ही मागणी करतोय. सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिले आहेत की मासिक पाळीचा विचार करून स्त्रियांना तो जो त्रास होतो, हार्मोनल चेंजेस होत असतात, मूड स्विंग्स होत असतात, त्याच्यासाठी त्यांचा विचार करून त्यांना काम जिथे करतात तिथे सवलती देऊन त्यांचा त्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा असं सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितलंय. तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे म्हणजे पहिलं महिलांचं आरक्षण आपण आणलं, स्त्रियांना राजकारणात आपण आणलं, अहिल्याबाई होळकरांचं नाव आपण घेतो, जिजामातेचं नाव आपण घेतो. आपल्याकडे जेवढा स्त्री सक्षमीकरणाचा इतिहास आहे तेवढा भारतभरात कुठे नाही. तर या मासिक पाळीबाबत आपण काही गांभीर्याने विचार करणार आहात का? स्त्रियांना मासिक पाळीत रजा द्यावी असा एक क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारमध्ये घेतल्यास स्त्रियांना बळ मिळेल आणि स्त्री होणं हे पाप नाही. मासिक पाळी हे स्त्रियांना तर ओझं वाटायला लागलंय आणि त्यामुळे घरच्यांनाही असं वाटलं पाहिजे की ही म्हणजे मला एकच मुलगी आहे, मला काही दिवा नाही आहे, आपल्याकडे पणतीच आहे, पण ती पणती पूर्ण महाराष्ट्रात प्रकाश देऊ शकते यावर माझा विश्वास. आणि म्हणून हा जो दर कमी होणं आहे हा धोकादायक आहे. जगभरामध्ये याचे धोके ओळखले गेलेत, परिणाम ह्याचे गंभीर असतात. याबाबत सरकार गांभीर्याने विचार करणार आहे का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी एक अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावरती या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे. खरं तर त्यांच्या एकूण प्रश्नामध्ये एका बाजूला वास्तविकता आणि दुसऱ्या बाजूला नेमके उपाययोजना शासन काय करणार आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांनी विचारले. खरं तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सुद्धा PCPNDT ॲक्टमध्ये यापूर्वी महाराष्ट्रानं देशाच्या पूर्वी सुद्धा कायदा केला होता आणि ते आपल्या लक्षवेधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण मांडले. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः या सगळ्या गोष्टींची गरज किंवा एकूण सगळ्या कार्यवाही अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सुद्धा राज्य शासनानं निर्णय घेतलेत. पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी एकूण PCPNDT ॲक्टचं प्रभावीपणानं जर का आपण उपयोग केला
तर हे एकूण जो काय स्त्री जन्मदर आहे, या स्त्री जन्मदराची एकूण कामकाज गतीनं वाढवता येईल या उद्देशानं PCPNDT ऍक्टचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय अशा पद्धतीचं अभियान आपण घेतलं. विशेषतः डिकॉय केस जे आहेत, पूर्वी आम्ही त्याला 10,000 रुपये देत होतो. डिकॉय केससाठी आम्ही 1,00,000 रुपये दिले. राज्यस्तरीय कमिटीपासून अगदी जिल्हास्तरीय सगळ्या कमिटी आहेत, त्या सगळ्या कमिटीमध्ये एका बाजूला NGO, दुसऱ्या बाजूला सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि त्याच्याबरोबर आपण सगळे लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करून त्या सगळ्या कमिट्या अस्तित्वात आणून जास्तीत जास्त प्रभावीपणाने या सगळ्या गोष्टी करायचा आम्ही प्रयत्न केलाय. या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं कारवाई सुद्धा करण्यामध्ये सरकारच्या वतीनं सातत्यानं या सगळ्याबद्दलचा फॉलोअप सुरू आहे. मी आपल्याला सांगेन की 2023-24 मध्ये 75 स्टिंग ऑपरेशन झाली होती. त्याच्यानंतर 24-25 मध्ये 94 स्टिंग ऑपरेशन झाली होती आणि आता टिल डेट जानेवारीपर्यंत आपण 90 स्टिंग ऑपरेशन केले. या सगळ्या ऑपरेशन्स मध्ये जे लोक दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्याबरोबरीनं आतापर्यंत एकूण 627 न्यायालयीन प्रकरणं होती की ज्या प्रकरणांमधल्या साधारणतः 129 जणांना शिक्षा सुद्धा झालेली आहे. पण एवढ्यावरती प्रश्न सुटणार नाही. अजून सुद्धा अवेअरनेस व्हायला पाहिजे. वेगळ्या पद्धतीने या सगळ्या कामकाजाला गतिमानता आणली पाहिजे. त्या पद्धतीचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला शासनाचे सगळे कायदे अजून चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं वापरणं आणि दुसऱ्या बाजूला सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आणि सगळ्या समाजाने सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेणं अशा पद्धतीची मोहीम शासनाच्या वतीने आम्ही करतोय. आता दुसरा मुद्दा आणखीन एक आपण सांगितला. खरं तर हा विषय थोडासा नवीन आहे किंवा या विषयाबद्दलची माहिती माझी कमी आहे, कारण मेनोपॉज म्हणजे मासिक पाळीचा विषय जो आहे. तर मी एवढंच सांगेन की 2-3 दिवसांपूर्वीच एक कार्यक्रम झाला की ज्या कार्यक्रमामध्ये विशेषतः आमच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरीकर यांनी बोर्डीकरांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही राज्यभरामध्ये मासिक पाळीच्या वेळेला जे काही स्त्रियांच्यासाठी योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी सगळ्या काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, त्यासाठी साधारणतः 600 ठिकाणी अशा पद्धतीचे सेंटर्स सुरू केलेत. या सेंटर्सच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये अनावश्यक असणारी भीती किंवा त्याविषयी असणारं अज्ञान या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची स्पष्टता आमच्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या डॉक्टरांच्या माध्यमातून होते. आता आपण सांगितलेला मुद्दा आहे तो थोडासा विचार करावा लागेल. हा विषय नवीन आहे, परंतु याचा निश्चितपणाने विचार करण्यासाठी आम्ही पुढे जाऊ. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून दिलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मासिक पाळीमध्ये रजा देण्यात यावी याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि त्याच्यासाठी एखादी समिती नेमावी असं स्पष्टपणाने पर्डीवाला नावाचे जज होते, त्यांनी सांगितलेलं आहे. मी आपल्याकडे तो पेपर पाठवतो. आता ह्याच्यातनं पॉझिटिव्ह काय, तर ज्यावेळेस मासिक पाळी असते त्यावेळेस तिच्यामध्ये होणारे हार्मोनल चेंजेस, तिच्यामध्ये होणारे शारीरिक बदल आणि त्याच्यातनं होणारे फिजिकल चेंजेस हे सगळे विचारात घेतल्यानंतर तिला मदत व्हावी म्हणून आपण हे करतो. आणि त्याच्यामुळे आपण हा जर निर्णय घेतला, भारतातला पहिला निर्णय असेल तो, त्यामुळे ह्याच्यात आपण गांभीर्याने विचार करून एखादी समिती नेमून याबाबत पुढचा निर्णय पुढच्या अधिवेशनापर्यंत येऊ शकतो का, याचं काही उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकाल का? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.